अनेक वाईट प्रसंगांमधून जात असताना शांतता हे आपलं ध्येय असायला हवं असं वाटतं. ह्याच शांततेतून तर नवीन कल्पना निर्माण होतात ना. आपला दृष्टिकोन विकसित होतो. मनातला गोंधळ आयुष्यात देखील गोंधळ निर्माण करतो. काही लोकांकडे पाहिलं की बघा आश्चर्य वाटतं. त्यांच्या वागण्या बोलण्यात शांतता असते. दिनचर्येवर नियंत्रण असतं. वेळेचं गणित त्यांना परफेक्ट जमतं. त्यातून आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. त्यांचं जीवन स्वप्नवत वाटत असतं. पण त्या सहज, साध्या आणि शांत वाटणाऱ्या जीवनामागे त्यांच्या मनस्थितीवर त्यांनी खूप काम केलेलं असतं. त्यांच्यातला मीपणा सोडून त्यांनी त्यांचं अस्तित्व जपलेलं असतं. जेव्हा आपल्या असण्यामागचं कारण आपल्याला समजतं, आपलं अस्तित्व आपण जपू लागतो, तेव्हा आपोआप ही शांतता निर्माण होऊ लागते. आपल्याही आयुष्यात अशी शांतता असायला हवी, असं वाटतं ना? बरं मग ही शांतता आणायची कशी? पाहूयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. मन शांत ठेवा, असं आपण खूप जणांकडून ऐकतो. तसे प्रयत्न देखील करतो. मात्र मानसिक शांतता काय आपल्या वाट्याला येत नाही. असं का होत असेल बरं? माझ्या अभ्यासावरून असं मला वाटतं, की आपल्या अपेक्षा काम करण्याआधीच सुरू होतात. म्हणजे बघा, एखादी गोष्ट करताना नक्की यामागचा रिझल्ट मिळेल ना? हा एवढा रिझल्ट तर मिळायलाच हवा. या शंका सदैव आपल्यासोबत असतात. नेहमीच आपल्याला सगळं योग्य, मनाप्रमाणे चांगलं हवं असतं. पण तसं कधीच होत नाही. म्हणून काही ठरवणं किंवा अपेक्षा करणं सोडून स्थिर होऊयात. कारण स्थिर मनस्थितीची व्यक्ती कितीही वाईट प्रसंग आले तरी विचलित होत नाही. सोबत कोणीही असो, कितीही गोंधळ असो, अशी व्यक्ती शांतपणे जगत राहण्यावर विश्वास ठेवते. सुखदुःखांच्या पलीकडे असते शांतता. आपल्या प्रत्येकात असते. तिला शोधण्याची नाही, तर अनुभवण्याची गरज आहे. स्वतःमधल्या शांततेला अनुभवण्यासाठी शेवटचा वेळ तुम्ही केव्हा दिला होता? रोज आपण 10 मिनिट देखील शांत बसू शकत नाही. मग कशी काय ती शांतता आपल्याला आपलंसं करेल सांगा? सतत इतरांबद्दल चुकीचं बोलणं, त्यांच्या चुका काढणं, काहीतरी पाहून स्वतःची तुलना त्यांच्याशी करणं, सतत मानपान, मीपणा, वेळेचं नियोजन नसणं, आयुष्यात ध्येय नसणं, या अशा अनेक सवयींमुळे शांतता भंग होते. किंवा आपल्यासोबत अशा सवयींचे लोक असतील, तरी देखील आपली मानसिक शांतता भंग होताना दिसते. का माहिती कारण आपण त्यांच्या वागण्याचा अतिविचार करतो. हो, खरं आहे हे. आणि हे स्वीकारूया आता, म्हणजे थोडं शांत वाटेल. रोज थोडा वेळ शांत बसून स्वतःशी योग्य संवाद साधण्याचा ज्यावेळी आपण प्रयत्न करू लागतो, त्यावेळी ही शांतता आपल्याला आवडू लागते. एकांत हवा-हवासा वाटू लागतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडत नाही. दैनंदिन प्रेरणा या पुस्तकात मी वाचलं, की माणूस सिद्धावस्थेला पोहोचला, त्याला स्वतःसाठी काहीही प्राप्त करून घेणं राहिलेलं नसेल, तरी समाजधारणेसाठी त्याने कर्म केली पाहिजेत. माणूस जेव्हा सिद्धावस्थेला पोहोचतो, तेव्हा त्याचं मन शुद्ध, निर्मळ झालेलं असतं. वासनांवर, विकारांवर त्यानं विजय मिळवलेला असतो. समाजधारणेसाठी करावयाच्या कर्तव्यांची त्याला नेमकी जाण असते. त्यामुळे लोकांसाठी तो आचरणाचा उत्तम आदर्श निर्माण करू शकतो. त्याची जबाबदारी मोठी असते आणि जगाचा व्यवहार चालवण्यासाठी कर्म आवश्यकच आहेत. निव्वळ चित्तशुद्धी एवढाच कर्माचा उपयोग नाही, असा गीतार्थ टिळकांनी सांगितला आहे. ह्यावर मला असं वाटतं, की सिद्धावस्थेला पोहोचायला कदाचित वेळ लागेल. मात्र रोज थोडाफार समाजासाठी काहीतरी करण्याचं ध्येय जर हाती घेतलं आणि प्रयत्न सुरू केले, की आपली मानसिक शांतता नक्कीच वाढू लागेल.
समाधान वाढू लागेल. रोजपेक्षा वेगळं काम हाती घेतलं तर तक्रारींकडे दुर्लक्ष होतं. वेळ सत्कारणी लागला की शांत वाटू लागतं आणि काहीतरी वेगळं केल्याचं समाधान काही औरच असतं. म्हणून लगेच यादी काढूयात. काय वेगळं करता येईल याची. फोकस शांततेवर करूयात. स्वतःला सर्वांगीण दृष्टीने जाणून घेऊया. एकांताची सवय लावूया. असंच आयुष्य ढकलण्यापेक्षा नवे प्रयोग करून पाहूयात. जे माहीत नाही ते माहीत करून घेऊयात. इतरांवर प्रभुत्व मिळवून सर्वांच्या नजरेत चांगलं होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत चांगलं होऊयात. स्वतःवर प्रभुत्व मिळवूयात. प्रत्येक कार्यामागचा हेतू लक्षात घेऊयात. हेतूपूर्णच कामं करूयात. आपण ज्या पद्धतीने जगतोय ती पद्धत योग्य, आनंद देणारी असेल तर शांतता बाहेर शोधायची गरज नाही. मी देखील काहीतरी उत्तम कार्य करू शकते यावर विश्वास ठेवून तर बघा. प्रवास करून बघा. अनोळखी लोकांशी बोलून पहा. नव्या गोष्टी शिकून बघा. अनेकांची दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कोणाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय आवडतंय हे लक्षात यायला लागेल. स्वतःला सतत जाणून घेण्याइतकं सुख कशातच नाहीये. आपण सतत बदलत असतो. आपल्या भावना, स्वभाव, वागणं सतत बदलतं. त्या बदलांना आपलंसं करून स्वतःच्या अंतरंगात डोकावताना खूप शांत वाटतं. छोटी-छोटी आव्हानं जेव्हा आपण सातत्य ठेवण्यासाठी, आरोग्यासाठी, चांगल्या सवयी लावण्यासाठी घेऊ लागतो, तेव्हा लय येते जीवनात. स्वतःला सुधारण्यासाठी जेव्हा आपण वाट्टेल ते करण्यास तयार असतो, तेव्हा आनंद निर्माण होतो आणि तो आनंद आपल्याला आतून शांत करतो. जे आपल्यासाठी योग्य आहे, त्याचं चिंतन वाढतं, तेव्हा वास्तव स्पष्टपणे दिसू लागतं. जीवनाचा अर्थ समजू लागला, की सजगता वाढू लागते. क्षणिक सुखांपेक्षा जास्त महत्त्व लाँग टर्म गोल्ससाठी आपण देऊ लागलो, की समजा शांतता आयुष्याचा भाग बनत चालली आहे. काही खूप कठीण गोष्टी असतात, त्यांना स्वीकारणं खरंच अवघड असतं. पण ते आपण स्वीकारू शकतो, कारण आपण आता स्वतःवर प्रभुत्व मिळवायला शिकलो आहोत. आपण शांत बसायला, स्वतःसोबत वेळ द्यायला शिकलो आहोत. आणि हाच वेळ आपल्याला आपल्या आतमध्ये इतका घेऊन जातो, की शांतता तिथंच वाटू लागते. आजूबाजूचा गोंधळ, त्यामध्ये शांतता कधीच नाहीये आणि आपण नेहमीच ती बाहेर इतरांकडे शोधत आलेलो आहोत. पण खरं तर शांतता आपल्यात आहे. हे समजलं, की बाहेर देखील गोंधळ असला तरी शांतताच वाटू लागते. पण जर मुद्दाम बाहेर शांतता शोधायला गेलो, तर सगळा गोंधळच सापडणार आहे. शांतपूर्ण नजरेने जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो, तेव्हा सगळं कसं आपल्यासाठी खास आहे असं वाटू लागतं. सगळा खेळ दृष्टिकोनाचा तर आहे आणि हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपण जितके स्वतःला जाणून घेऊ, जितका स्वतःचा शोध घेऊ, तितका हा दृष्टिकोन प्रगल्भ होणार आहे. आपल्या आजूबाजूचं जग सतत बदलत असतं. मग या बदलणाऱ्या जगासोबत आपण देखील आपल्यातली शांतता किंवा आपल्यातल्या ज्या भावना आहेत, त्या बदलवायच्या आहेत का? नाही. जग बदलणार आहे, आपली ध्येय बदलणार आहेत, आपण बदलणार आहोत, आपले प्रयत्न बदलणार आहेत, आपली आव्हानं बदलणार आहेत. कधी आनंद असणार आहे, कधी दुःख असणार आहे. पण हे सगळं जगत असताना शांतता कायम ठेवायची असेल, तर आपल्याला अनेक प्रयत्न करावे लागतील. कृतज्ञता लिहिणं, रोजनिशी लिहिणं, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते. कदाचित आता तुम्हाला याचा कंटाळा आला असेल. पण खरं तर ह्यातच खरी शांतता दडलेली आहे. कारण इथेच तर आपल्याला स्वतःचा शोध लागतो. हे लिखाण करत असताना आपण शांत बसतो. त्यातच आपलं मेडिटेशन होतं. आपण वर्तमानात असतो. आपण आपल्या विचारांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा प्रयत्न आपल्याला शांततेच्या आणखी जवळ घेऊन जातो. प्रत्येक गोष्टीमध्ये आवर्जून शांतता, सौंदर्य, वेगळेपण पाहायचा प्रयत्न केला, की नक्कीच शांतता दिसू लागेल, वेगळेपण दिसू लागेल.
जे आपल्या डोळ्यांना सुखावणारं असेल, मनाला आनंद देणारं असेल. प्रत्येक जण जणू आपल्याकडे लक्ष ठेवूनच आहे. अशा पद्धतीने जगत असताना आपल्यातली शांतता, आपल्या सवयी, आपली दिनचर्या यावर परिणाम न होऊ देण्यासाठी ध्यान खूप गरजेचं आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात 15 मिनिटांच्या ध्यानाने तर व्हायलाच हवी. लोक तासनतास ध्यान करतात. आपण 15 मिनिटांचा वेळ स्वतःला देऊन पाहूयात आणि बघूयात शांतता कशी आपल्या आयुष्याचा भाग बनती येते. ही शांतता आपल्या आयुष्यात घेऊन यायची असेल, तर आपल्याला खरंच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण प्रयत्न न करता फळाची अपेक्षा नाही करू शकत. जे काही आपण ऐकतोय, पाहतोय, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते फक्त मेंदूमध्ये न ठेवता दिनचर्येमध्ये घेऊन येऊयात. ज्यावेळी आपण खरंच स्वतःवर काम करू लागू, अनेक सवयी आपल्या जीवनामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू लागू, त्यावेळेला आपल्याला खूप गोष्टी नव्याने जाणून घेता येतील. आणि हे नवपण शोधत असताना अनेक ठिकाणाहून अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि ज्यावेळी आपण सदैव आयुष्याचे शिष्य असणार आहोत, विद्यार्थी असणार आहोत, त्यावेळी नक्कीच आपल्या जीवनामध्ये शांतता येईल. कारण आपल्याला शांत राहून सगळं निरीक्षण करायचं आहे आणि नव्या गोष्टी शिकत राहायच्या आहेत.